परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादानं नेस्तनाबूत करणार। 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी करा। 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवभाऊ तुमची काळजी घेईन। फडणवीसांची मतदारांना साथ। युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्ही सुद्धा पाळत आहोत। अजित पवारांचं रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर। तर युती धर्म केवळ भाजपनंच का पाळावा, चव्हाणांनी केलं होतं वक्तव्य। लातूर शहरातनं विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही। कार्यकर्ता मेळाव्यातनं रवींद्र चव्हाणांचं विधान। 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसेची हायकोर्टात याचिका। ठाण्यातील अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब, अविनाश जाधवांचा आरोप। तर पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या घरी नेतानाचे व्हिडिओ निवडणूक आयोगाला दाखवले। निवडणूक काळातच मुंबईतील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा कापडानं झाकल्यानं नवा वाद। डागडुजीच्या कारणाची चर्चा, मात्र महापालिका आणि वॉर्ड अधिकाऱ्यांकडून कोणतीही स्पष्टता नाही। उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू, गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांचा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर निशाणा। तर धनुष्यबाणाचा सुपडा साफ करणारा अजून जन्माला आला नाही, दादा भुसेंचं नरेंद्र पवारांना उत्तर। तर एक कार्यकर्ता म्हणजे भाजप होत नाही, सरनाईकांचीही नरेंद्र पवारांवर टीका। मला आता माळा कोळीवर प्रेम करू द्या, परळी मी धनुभाऊला देऊन टाकली। पंकजा मुंडेंचं भुवया उंचावणारं विधान। यापुढे पंकजा मुंडे आता नांदेडच्या लोहगावातनं लढण्याच्याही चर्चा। तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल। आमदार तानाजी सावंतांचा भाजपवर घणाघात। तर जामिनावर सुटलेल्या विनोद गंगणे यांना नगराध्यक्ष पदावरून सावंत आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या उमेदवाराचा प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण। तर निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचाही आरोप। तुमची नवाबी एका दिवसात उद्ध्वस्त करू, संजय शिरसाट यांची टीका। लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार, देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। फडणवीसांकडून पुनरुच्चार।